जयस्वाल टीव्ही सत्यमेव व्रतम। पुढील 5 वर्षात म्हाडा 8 लाख घरे उभारणार एकनाथ शिंदे। ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात बुधवारी शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी काढण्यात आली। यावेळी 2147 सदनिका आणि 117 भूखंड विक्रीची सोडत काढण्यात आली। यावेळी त्यांच्या समवेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुख्य अधिकारी रेवती गायकर, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव आदींसह इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते। प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्याला हक्काची घरं मिळावी आणि चांगले व परवडणाऱ्या किमतीमध्ये मिळावी अशी अपेक्षा असते। त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम म्हाडा करत असल्याचंही त्यांनी सांगितलंय। आम्ही मागील 2.5 वर्षापासून सर्वसामान्यांसाठी काम करत आहोत। रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत। काही अडथळे येते, स्पीड ब्रेकर होते, ते आम्ही दूर केले असून आता राज्याचा विकास सुरू असल्याचंही ते म्हणाले। म्हाडाची विश्वासार्हता वाढलेली आहे, तसेच गुणवत्ता सुधारली आहे, परंतु हे करत असताना लोकांना चांगली घरं दिली गेली पाहिजे। घरामध्ये गळती होता कामा नये, छान भिंती असल्या पाहिजेत याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केल्या। माझ्याकडे आता नगरविकास आणि गृहनिर्माण खाते आहे, त्यामुळे तुम्हाला आता नियमात काही बदल करायचे असतील तर करा, मात्र गुणवत्ता चांगली द्या असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। गिरणी कामगार आणि डबेवाल्यांनाही घर म्हाडाचं नवीन गृहनिर्माण धोरण येत आहे। या धोरणामध्ये अनेक बदल आम्ही घडवत आहोत। यामध्ये परवडणारी घरे, भाड्याची घरे, ज्येष्ठांसाठी घर, काम करणाऱ्या महिला त्यांच्यासाठी घरं ठेवली जाणार आहेत। याशिवाय मागील कित्येक वर्ष गिरणी कामगार आपल्याला घर मिळेल या अपेक्षेवर आहेत, मात्र त्यांना सुद्धा आता घर दिलं जाणार आहे। तसेच डबेवाल्यांना सुद्धा घर दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। स्टुडंट हॉस्टेल देखील उपलब्ध होणार असल्याचं सांगितलंय। लोकांचा विश्वास म्हाडावर आहे, त्यामुळे लॉटरी निघाल्यावर घराचा ताबा लवकर देण्याबरोबर चांगल्या दर्जाचं घर द्या अशी सूचना त्यांनी केली। तसेच लॉटरी लागलेल्या घरांची प्रत्यक्ष पाहणी मी स्वतः करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। दरवर्षी 30,000 घरांची लॉटरी काढणार। म्हाडानं मागील 1.5 वर्षात 3 लॉटरी काढल्या आहेत। तसेच यापुढेही म्हाडाच्या माध्यमातून अशाच पद्धतीनं लॉटरी काढली जाणार आहे। याशिवाय दरवर्षी म्हाडाच्या माध्यमातून 30,000 घरांची लॉटरी काढली जाणार असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली आहे। काही खुश आहेत, काहींना घरं लागली नाही आहेत, पुन्हा घरांची लॉटरीची अपेक्षा त्यांच्याकडे। म्हाडाच्या कोकण म्हाडा गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने आज 2147 घरं आज त्यांची लॉटरी काढली। 31,000पेक्षा जास्त अर्ज आले होते, त्यामुळे आता म्हाडाच्या घरांना लॉटरीमध्ये मागणी लोकांची वाढत चाललेली आहे। म्हाडावर जो विश्वास आहे तो वाढत चाललाय। आता म्हाडाच्या घरांची क्वालिटी चांगली आहे आणि वेळेमध्ये घरं मिळत आहेत, त्यामुळे आणि पूर्णपणे या सिस्टीम मध्ये जी कार्यपद्धती आहे पूर्ण पारदर्शकता आहे, त्याच्यामुळे कुठेही काही नाही, पूर्णपणे सिस्टीम जी आहे पारदर्शक केलेली आहे, त्यामुळे लोकांचा आणि आज आपण पाहिलं की लॉटरी काढल्यानंतर सभागृहात बसलेल्या अनेक लोकांना लॉटरी लागली पण आणि त्यांना आपण घरांचं हे पण देऊन टाकलं, घर देऊन टाकलं, ई साईन आणि त्याच्यामध्ये तुमचे पत्रकार पण होते आणि पोलीसही होते आणि नागरिकही होते। त्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धतीने ही म्हाडाची लॉटरी निघते। गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पुणे, पिंपरी चिंचवडचे 6,400 घरांची लॉटरी काढली। आता परत या पुढच्या 3-4 महिन्यामध्ये आणखी लॉटरी काढली जाईल। आज ज्यांना घरं मिळाली त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाली नाहीत त्यांना शुभेच्छा देतो। पुढच्या लॉटरीत त्यांनाही मिळतील। 5 वर्षामध्ये साधारणपणे 2 लाख घर बांधण्याचा उद्देश काय नेमकं? 5 वर्षात 2 लाख नाही, 8 लाख 8 लाख। त्यामुळे किती वर्ष 2 लाख? यामध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे पॉलिसीमध्ये आम्ही हे करतोय। परवडणारी रेंटल घरं, त्याचबरोबर वर्किंग वुमनसाठी घरं, त्याचबरोबर गिरणी कामगारांना घरं, जे कामगार आहेत काम करणारे उद्योगामध्ये त्यांना घरं, डबेवाल्यांना घरं मिळाली पाहिजे, पोलिसांना घरं मिळाली पाहिजे, पत्रकारांना घरं मिळाली पाहिजे, अशा सर्वांचा समावेश आम्ही या नवीन धोरणामध्ये करतोय। त्यामुळे समाजातला प्रत्येक जो वंचित घटक आहे, सर्वसामान्य घटक आहे, गरजू घटक आहे, याला म्हाडाच्या या लॉटरीमध्ये आणि म्हाडाच्या घरामध्ये
त्यांना चांगलं घर, हक्काचं घर आणि चांगल्या दर्जाचं घर देण्याची भूमिका म्हाडाची आहे. त्यामुळे यापुढे भविष्यात लाखो लोकांना घरं मिळतील. जसं पंतप्रधान आवास योजना जी आहे त्यामधून देखील मोठ्या प्रमाणावर घरं मिळतात, त्याला देखील या महाराष्ट्रामध्ये आपण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चालना देतोय. त्यामुळे मोदीजी म्हणतात सर्वांना घरं, तसं महाराष्ट्रामध्ये देखील म्हाडाच्या माध्यमातून देखील जास्तीत जास्त लोकांना घरं मिळाली पाहिजे. आणि याचा म्हाडाचा देखील एक समूह विकास, एकत्रित विकास, क्लस्टर डेव्हलपमेंट याला देखील आम्ही प्राधान्य देतोय. जे प्रकल्प रखडले त्याला चालना देणं, त्याला मार्गी लावणं, ते म्हाडाचे आहेत, SRAचे आहेत, वर्षानुवर्ष पडलेले आहेत प्रलंबित, त्यांना देखील आम्ही शासनाच्या संस्था ज्या आहेत अंगीकृत त्यांच्या माध्यमातून टेक ओव्हर करून त्यांना देखील पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा करून जे लोक आपल्या मुंबई ठाणे शहराच्या बाहेर फेकले गेलेले आहेत, अगदी बदलापूरपर्यंत, इकडे नालासोपारापर्यंत, त्यांना पुन्हा मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरामध्ये त्यांच्या राहत्या घरांमध्ये पुन्हा घर मिळेल, अशा प्रकारची भूमिका आपली. साहेब 2000 घरं आहेत, मागणी 31,000 घरांची आहे. म्हाडाकडे जास्तीत जास्त अर्ज दरवर्षी येत आहेत, दुपटीने अर्ज लोक करतात. विश्वासार्हता वाढली आहे. आपण म्हटलात मगाशी की नियम बदलू, विश्वासार्हता वाढली. एक विश्वास असल्याशिवाय लोक मागणी नाही करत. चांगला प्रतिसाद या म्हाडाच्या लॉटरीला मिळतोय. आणि नगर विकास विभाग देखील माझ्याकडे असल्यामुळे शेवटी सर्वसामान्य माणसाला जास्तीत जास्त सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, त्याला परवडणाऱ्या किमतीत घर मिळालं पाहिजे, चांगल्या दर्जाचं घर मिळालं पाहिजे, वेळेत घर मिळालं पाहिजे. यासाठी काही नियमामध्ये देखील बदल करण्याची आवश्यकता पडली तरी करू. धारावीचा प्रकल्प मुलुंड होणार आहे, त्यामुळे सर